मराठा साम्राज्याचं पतन झालं त्या दिवशी संपूर्ण देश त्यांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांनी पहिली गोष्ट काय केली तर गडकिल्ल्यांवर जायला बंदी घातली. गडांवर जाणाऱ्या वाटा ज्या होत्या त्या वाटेत तिथले वृक्ष कापले आणि वाटांवर पाडले आणि वाटाही बंद करून टाकल्या. नियम केले, गडावर केलात तर तुम्हाला अटक व्हायची. तर अशा पद्धतीने ब्रिटिशांनी हे केलं. याचं त्यांचा हेतू हा होता की तुम्ही गडावर गेलात तर तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास आठवणार, त्यापासून प्रेरणा मिळणार, त्यामुळे तुम्ही गडावर जाऊच नये. या हेतूने त्यांनी अशा प्रकारचे कायदे नियम केले. परंतु त्याचा परिणाम असा झाला की एखादी वास्तू जशी वापरली तर ठीक राहते आणि वापर नाही झाला त्याचा तर ती वास्तू हळूहळू मोडकळीस येते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच पद्धतीने या गडकिल्ल्यांची दुरावस्था झाली. म्हणजे रायगड किल्ल्याचाही जर विचार करायचा झाला तर 1818ला रायगडसुद्धा पडला आणि ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1883 सालापर्यंत रायगडावर कुणी गेल्याची नोंदच नाही.